यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड परिसरातील पैनगंगा अभयारण्यातील बंदी भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे। त्यामुळे नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय। रस्त्याचा पृष्ठभाग पूर्णतः उखडला असून त्यातील गोटे आणि गिट्टी बाहेर आल्यामुळे रस्ता आहे की खड्ड्यांचा खच अशी स्थिती निर्माण झाली आहे। या रस्त्यावरून प्रवास करताना रुग्ण, गरोदर माता, शाळकरी मुलांना त्रास सहन करावा लागतो आहे। तर कोर्टा इथं प्राथमिक आरोग्य केंद्र असल्यामुळे डोंगरगाव, बोरगाव, रामपूर, भवानी, चिखली, खेडी, साईट, वालतूर येथील गावकरी इथं उपचारासाठी येत असतात। तर या रस्त्यामुळे मात्र त्यांचं रुग्णालयात येणं आणखीन जीवघेणं ठरतं। विशेष म्हणजे भवानी ते वालतूर या रस्त्याच्या कामासाठी निधी मिळून 6 महिने झाले, मात्र तरीही काम अद्याप थंड बसत्यात आहे। भाऊ, तुम्ही कोण्या गावावरून आले? आता वालतूरून आलो. कोण्या गावचे तुम्ही? कोर्टा. तुम्हाला कसा वाटला आता रस्ता आहे? आले तुम्ही कुठून आले? आता पेशंट सोडून आलो एक कोण्या वालतूरवरून? वालतूरला. तुम्हाला कसा वाटला? रस्ता कसा आहे? रस्ता लय बेकार झालेला आहे. गाडी चालू आहे, खूप हे होत आहे, अडचण जात आहे. गोटे गिट्टी आहे की नाही रस्त्यावर पडलेली? खूप गोट आहे, गिटी आहे रस्त्याने पुढे. पूर्ण जंगलाचा रस्ता आहे ना? हो. 75 वर्ष झालेले आहेत, पण आमच्या बंदी भागातील, जंगल भागातील हे रस्त्याची अवस्था जशाच तशी खराबची खराब. कधी होतील हे रस्ते? माझ्या कोर्टा PSC अंतर्गत येणारे डोंगरगाव, बोरगाव, भवानी, खेडी, गडोळी, वालतूर या संपूर्ण गावातील नागरिकांना उपचाराकरिता कोर्टा येथील PSC मध्ये यावे लागते। आणि रस्ता इतका खराब झालेला आहे की या रस्त्याची अवस्था खूपच खराब झालेली आहे। असं वाटते की रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यामध्ये रस्ता आहे, असं झालेलं आहे। मी इथून असं बाहेरगावी जात असताना माझ्या गाडीचं पेट्रोल आणि पंक्चरसुद्धा झालेली आहे गाडी। त्यातल्या त्यात माझ्या गरोदर माता भगिनी असतील, त्यांना पण कधीकधी या रस्त्यानं दवाखान्यात उपचाराच्या आधीच इथं प्रस्तुती झाल्याची असे काही घटनेमध्ये दिसून आले आहे। आणि हा जंगल भाग पैनगंगा नदी व अभयारण्य असल्यामुळे या भागामध्ये नेहमीच जंगली प्राण्यांचा वावर असतो। आणि या जंगली प्राण्यांचा कधीकधी मनुष्यावर इथे प्राणघातक हल्लेसुद्धा झालेले आहेत मनुष्यावर। त्यामुळे या रस्त्याची आपण प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन पाहणी करून हा रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी माझी एक विनंती आहे।